नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुख्यमंत्र्यांचं भाषण सर्वांनीच ऐकलं. 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी सुद्धा याच ठिकाणाहून भाषण करून ब्रेकअप झाल्याचं म्हणजे युती तुटल्याचं जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर आता या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आचारसंहिता आहे तोपर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, निवडणुकीपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्यामध्ये आता या दोघांच्या भांडणामध्ये बाजी कोण मारणार, कोण ठरवणार आहे, कोण घडवणार आहे मुंबईचं भविष्य, या संदर्भात आपल्याला चर्चा करायची. आणि सुरुवातीलाच आपण जाऊया अजित सावंत यांच्याकडे. अजित सावंत, मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला आज तुम्ही किती मार्क द्याल आणि काय एकूणच अंदाज काय वर्तवतोय मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून? मी ह्याला अर्धे सुद्धा मार्क म्हणजे 5 मार्क सुद्धा मी देणार नाही. ह्याचं कारण असं आहे की ते उसनं अवसान आणून केलेलं भाषण, शिरात आणून केलेलं भाषण, प्रयत्न काहीतरी आपण आक्रमक झाल्याचा आव आणणारं भाषण असं होतं असं एकंदरीत मला वाटतंय. परंतु प्रश्न असा आहे की ते बोलताना, मुख्यमंत्र्यांनी बोलताना पारदर्शकता हा शब्द 19 वेळा वापरलेला आहे. 19 वेळा पारदर्शकता या शब्दाचा उच्चार त्यांनी केला. आता आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांनी वारावरची वरात या प्रहसनामध्ये एक पात्र प्रश्न विचारतं असं लिहिलं होतं त्यांनी. दारू म्हणजे काय रे भाऊ? मला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आज प्रश्न पडला असेल की ही पारदर्शकता जी म्हणतात ती पारदर्शकता म्हणजे काय रे भाऊ, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारावा अशी वेळ आज मुख्यमंत्र्यांनी आणलेली आहे. कारण तुम्ही 25 वर्ष सत्तेमध्ये होतात तेव्हा त्या पारदर्शकतेविषयी तुमच्या कुणीही, अगदी नगरसेवक त्यावेळेला असलेले किंवा अनेक समित्यांचे अध्यक्ष असलेले आशिष शेलारांपासून इतर अनेकांपर्यंत, उपमहापौरांपर्यंत कोणी या पारदर्शकतेचा आग्रह धरल्याचं काय आठवलंय? मग आज अचानक ही पारदर्शकता उठली कुठून? आणि ही पारदर्शकता जगाच्या बाजारात कुठे मिळत असेल तर आदरणीय नरेंद्र मोदीजींनी ती जगाच्या बाजारातून केंद्र सरकारमध्ये का नाही आणली? ह्याचं उत्तर सुद्धा मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल ना. त्यामुळे प्रश्न असा आहे की एनसीपीला बरोबर घेण्याची जी सुरुवात त्यांची दिसते, आजच आदरणीय शरद पवारांनी चर्चेचं आमंत्रण दिल्याची बातमी आहे. मागो वैद्य, जे संघाचे ज्येष्ठ प्रचारक, ते म्हणतात की राष्ट्रवादीला सत्तेमध्ये घ्यायला हरकत नाही. म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम होऊन आता हे कुठेतरी उसना अवसान मुख्यमंत्र्यांच्या अंगात आलाय की आपलं सरकार तर टिकणार आहे, हा प्रयोग एकदा करून बघूया. म्हणून ते म्हणतात की काय, अशी असं एकंदर त्यांच्या भाषणावरून. म्हणजे तुम्हाला भविष्यात राष्ट्रवादी भाजप युती होईल अशी शक्यता वाटते? अशा आजच्या ज्या बातम्या आहेत त्याच्यावरून तरी असं दिसतं. आदरणीय शरद पवार म्हणतात की चर्चेसाठी बोलवलं तर आम्ही जाऊ, आणि मागो वैद्य म्हणतात की राष्ट्रवादीला बरोबर घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, भाजपचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडनं याचं उत्तर घेऊया. मात्र नीलम गोऱ्हे आपल्यासोबत आहेत आता चर्चेमध्ये. नीलम गोऱ्हे, आज सडकून टीका झालेली आहे उद्धव ठाकरेंवरती, काय सांगाल तुम्ही आजच्या भाषणाबद्दल? काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. आपण औरंगाबादला जाऊया. प्रशांत दीक्षित आहेत आपल्यासोबत. प्रशांत दीक्षित, मुख्यमंत्र्यांचं आजचं भाषण, अजित सावंत म्हणतात की उसनं अवसान होतं त्याच्यामध्ये, तुम्हाला काय दिसतं या भाषणामध्ये? नम्रता, भाषणात जोर होता, परंतु अजित सावंत म्हणतात तसं नेमकं काय बोलायचं, कशावर अटॅक करायचा याबद्दल पुरेशी स्पष्टता बहुधा नसावी. पारदर्शकतेचा त्यांनी मुद्दा आणला, पण मला त्याच्यात ज्या बिटवीन द लाईन्स महत्वाचं दिसतं ते म्हणजे त्यांनी शिवसेनेशी पूर्णपणे फारकत झाल्याचं म्हटलेलं नाहीये. ते वारंवार 3 वेळा ते असं म्हणाले की लढाई ही फक्त आचाराची आहे, विचाराची नाही. आणि जर का ते आचारावरनच शिवसेनेशी फारकत घेत असतील तर त्यावरनच त्यांना राष्ट्रवादीशी पण जवळीक करता येणार नाही. कारण त्यांनी उदाहरणं जी सगळी भ्रष्ट कारभाराची दिली ती राष्ट्रवादीची दिली. त्यामुळे मला व्यक्तिगत असं वाटतं की त्यांनी निवडणुकीनंतरचं पुढचं अंडरस्टँडिंगसाठीचे दरवाजे मोकळे ठेवलेले आहेत. की जे कल्याण डोंबिवलीत झालं, जे विधानसभेत झालं, या पद्धतीचंच हे भाषण होतं. कारण वारंवार ते 3 वेळा असं म्हणाले, शिवसेना ही आमची वैचारिक शत्रू नाही, आचाराचा शत्रू आहे. तर हा फरक आपण समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. नीलम गोऱ्हे आताच्या चर्चेमध्ये पुन्हा एकदा सहभागी झालेले आहेत. नीलम गोऱ्हे, आज आपल्या पॅनलिस्ट तर आपली मतं मांडतायत, मात्र शिवसेना आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे कसं बघते? एक तर पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आधी आशिष शेलार पण बोललेत आणि त्यांनी संपूर्णपणे फार वैचारिक पोकळपणाचं हे केलेलं आहे, दर्शन दाखवलेलं आहे आशिष शेलार यांनी. कारण त्यांनी बोलत असताना महाभारतापासून सुरुवात केली की जी अत्यंत म्हणजे नेहमीची दिली जाणारी उपमा आहे. त्यामुळे मला सुरुवातीला सांगायला पाहिजे की
23 तारखेला निकाल लागतील त्यावेळेला कळेल की कोण कौरव आहे आणि कोण पांडव आहे ते, हा एक भाग आहे. दुसरं, माननीय मुख्यमंत्र्यांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये त्यांनी अनेक वेळेला पहिलंच एक स्पष्ट केलं की मला काही जुगलबंदी करायची नाहीये. त्यामुळे त्यांनी ते संपूर्णपणे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणावरती ते प्रत्युत्तर देत नाहीयेत असं त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी जे आहे ते. पण त्याचबरोबर त्यांनी अनेक मुद्द्यांवरती जी टीका केली त्याचं एक सूत्र आपल्याला दिसून येतं की माझं असं मत आहे त्याच्यामध्ये की शिवसेनेची सभा आणि आजची सभा यातल्या लोकांची तुम्ही तुलना करा. त्यांचा कालच्या आमच्या सभेतला उत्स्फूर्त आवेश लोकांचा, साहेबांचं भाषण शेवटी 5 मिनिटं ऐकण्यासाठी जी आतुरता आणि संपूर्णपणे जीवाचा कान करून ज्या पद्धतीने लोक ऐकत होती, आणि आजच्या सभेमध्ये काही लोक टाळ्या वगैरे वाजवत होते. मी असं म्हणणार नाही की सगळेच जण अगदी काही प्रतिक्रिया न देता बसले होते, परंतु त्यामध्ये तुम्ही प्रमाण बघा, तुमच्याकडे शॉट दिसतोय बघा, 25 माणसांपैकी 1 माणसाची प्रतिक्रिया आहे. बाकीचे लोक जे आहेत ते बघण्याच्या थोडंसं दृष्टिकोनात आहे आणि त्यामुळे उसनं अवसान आणण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या सभेमध्ये स्पष्ट दिसतो आहे त्यामध्ये जे आहे ते. आणि दुसरं मग मेट्रो असेल, रस्ता, कोस्टल रोड असेल, सगळं श्रेय आमचं. आणि जेव्हा इतर ठिकाणी पाणी साठतं दिल्लीमध्ये, तिथे मात्र केजरीवाल जबाबदार, राज्य सरकार तिकडचं. आणि बीएमसी मात्र जी आहे ती बीएमसी त्याच्यात काही बाकी सरकारचा संबंध नाही आणि संपूर्णपणाने आपवरती ते लोक त्याचा दोष देत असतात. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की संपूर्ण दुजाभावाचं दर्शन झालं. दुसरं, राज पुरोहितांना जो काही सन्मान तिथे मिळाला त्याच्याबद्दल अत्यंत वाईट प्रतिक्रिया आहेत ट्विटरवरती वगैरे, की ज्या माणसाच्या त्या पाणीपुरीमधल्या त्या गोष्टीचं समर्थन ज्या माणसांनी उघड केलं होतं आणि नंतर माफी मागितली होती, आणि तेव्हा राम कदमांनी खूप मोठा विरोध केला होता, कितीतरी थैमान केलं होतं राम कदमांनी त्या राज पुरोहितांच्या भाषणावरती. आणि अशा राज पुरोहितांचा तिथे जो काही सन्मान झाला स्टेजवरती, त्याच्यामुळे मराठी माणसाला नाराज झालाय माणूस. कारण नसताना शरसन्मान परत मनसे वगैरे ओढून ताणून काढत होते. नाही, नक्कीच तुम्ही अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि राम कदम मिश्किल हास्य देत होते. मला वाटतं त्यांना सुद्धा बरेच काही मुद्दे मांडायचे असतील. राम कदम, कसं आहे की आता महापालिकेची निवडणूक आहे, त्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे होणारच. पण मी आरोप प्रत्यारोप याच्या पलीकडे जाऊन या चर्चेला नेऊ इच्छितो. मुळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा भाषणाचा जो गाभा आहे, हा भाषणाचा गाभा मुंबईच्या विकासाचा होता. कोणावर टीका हा काही मुख्यमंत्र्यांचा आवेश नव्हता. मुख्यमंत्र्यांची प्राथमिकता अगदी त्यांनी वारंवार स्पष्ट केलं की मुंबईचा इतकी वर्ष रखडलेला विकास आपल्याला करायचा आहे, ज्याला आपण आंतरराष्ट्रीय शहर म्हणतो मुंबई. त्या मुंबई शहराला आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा दिल्यात का नाही दिल्यात, आणि आपण देऊ शकलो नाही. आता इथून पुढे भविष्यामध्ये जर पारदर्शी कारभार झाला तरच ते देणं शक्य आहे. हा जो गाभा आहे हा आमच्या मित्रपक्षांनी समजून घ्यायला पाहिजे होता. पण मी टीकेकडे न जाता मी सकारात्मक चर्चेकडे जात असताना 2 गोष्टी सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं की आम्ही सगळ्यांना घेऊन सोबत जाणार. म्हणजे आता निलमताईंनी चर्चेचा सूर थोडासा पुन्हा भाषावाद, प्रांतवाद, थोडं भावनिकताला आव्हान देणं हे आमचा मित्रपक्ष वारंवार करत आलाय. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण मुंबईचा विकास करणार आहोत की नाही ही भाषा आज मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवले. आणि विकासाला लोक मत देतात. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा पक्ष क्रमांक 1चा पक्ष झाला, कारण महाराष्ट्राला अजून भरपूर करायचंय. पण जे केलं त्याच्यावर जनतेनं मुख्यमंत्र्यांवर, भाजपवर विश्वास दाखवला. मुंबईसाठी सुद्धा आज मुंबईचा झोपडपट्टीत राहणारा माणूस असेल किंवा इमारतीत राहणारा माणूस असेल, त्या दोघांनाही तुम्ही विचारा, त्या दोघांनाही पाण्यासाठी झुंजावं लागतंय. ते दोघे रस्त्यावर उतरले तर तेच खड्ड्यांचे रस्ते मिळतात. आणि वारंवार भाजपचे नगरसेवक सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेले आहेत. जे मुख्यमंत्र्यांचे मुद्दे तुम्ही सांगताय ते संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलेले आहेत आणि ते महत्वाचे तुम्ही सांगताय. मात्र त्यामध्ये कुठेतरी एक टीकेचा सूर हा नक्कीच होता मला वाटतं. अभय देशपांडे, मला वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणामध्ये एक त्यांनी पुढच्या निवडणुकीच्या या प्रचार काळात काय साधारणतः सूर असेल प्रचाराचा, एक साधारणतः आज त्यांनी वॉर्मअप केलेलं आहे. हे करताना मागच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी जी चूक केली होती की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत शिवसेना दिसणार नाही असं म्हणण्याची चूक त्यांनी केली नाही. त्यांनी सांगितलं की तात्पुरती आहे, विचारांशी आमचे मतभेद नाही, आचाराशी मतभेद आहे, प्रचार संपल्यानंतर विचारही कदाचित जुळू शकतील. म्हणजे याचा स्कोप त्यांनी ठेवलेला आहे. दुसरं एक आहे की त्यांनी महापालिकेच्या कारभार अख्ख्या भाषणामध्ये गेली 20 वर्ष भाजपही सत्तेत होती याची शंका सुद्धा येऊ दिली नाही. म्हणजे मुंबईत
एवढे वर्ष जे झालं, तुमची महापालिका, तुमची सत्ता, तुमचं हे, मग तुम्ही कोण होता? म्हणजे जर महापालिकेत बसणारे लोक जर दुर्योधन असतील तर तुम्ही धृतराष्ट्र तरी होता की नाही? हे सगळं पट्टी बांधून बघत बसलात, याचाही कुठे उत्तर दिलेलं नाही. मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पुढच्या प्रचारात द्यावी लागणार आहेत. कारण केवळ हे सगळं महापालिकेची जी चुकीची कामं आहेत, ज्याची पाप आहेत, त्याचं पातक फक्त एका पक्षावर फोडून त्या भाजपाला मोकळं होता येणार नाही. त्याची उत्तरं त्यांना प्रचारात पुढे द्यावी लागतील, ते कदाचित देतील. त्याचा एक थोडासा त्यांनी आज सांगितलं की आम्ही छोटे पार्टनर होतो, म्हणजे आमच्या हातात सत्ता नव्हती. म्हणजे त्याला चूकही नाही म्हणणार, कारण शिवसेना आता राज्याच्या सत्तेत आणि केंद्राच्या सत्तेत बसून तेच करते, त्यामुळे त्यात राजकारणाचा तो भाग आहे. पण एक नक्की आहे की साधारणतः त्यांनी या प्रचाराचा फोकस हा मुंबईचा विकास याच्यापुरता ते ठेवतील, याच्यापुरता मर्यादित असेल तो. भावनिक मुद्दे विरुद्ध मुंबईचं परिवर्तन, फक्त आता ते परिवर्तन हा शब्द असतो, त्या परिवर्तन शब्दामध्ये त्या पक्षाचं आधीचं वर्तनही महत्वाचं असतं. त्यामुळे परिवर्तन नेमकं काय करणार, भावनिक मुद्दे येतील त्याला कसं काउंटर करणार, या सर्व गोष्टी प्रचारात पुढे येतील. पण आज एक त्यांनी नक्की केलंय की ही निवडणूक, हा जो प्रचार आहे, ही जी एनिमिटी आहे, हे जे वादविवाद होतील, संघर्ष होईल, तो या निवडणुकीपुरताच मर्यादित राहील असं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. बाकीचं इतर काम जे आहे ते इतर नेत्यांवर सोपवलेलं असेल, ते त्यांच्या पद्धतीने मांडतील. पण मुख्यमंत्र्यांचं आजचं भाषण मला वाटतं की त्या चौकटीत राहून त्यांनी केलेलं आहे. आणि मुंबईत शिवसेनेच्या आवाजात बोलणं थोडं किती कठीण असतं हे आपल्याला दिसलं. त्यामुळे पुढचा महिनाभर साधारणतः काय प्रचाराचा सूर असेल याचा मला वाटतं आज अंदाज आला. राम कदम, आता जे विश्लेषण झालंय त्याच्यावरनं असं दिसतंय की सीएमनी नाही म्हटलं तरी थोडासा बचावात्मक पवित्रा घेतलाच आहे. म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा जर बाहेरून युती होऊ शकली सत्तेसाठी, तर साठीचे दरवाजे अजूनही उघडे आहेत. हे आज मुख्यमंत्र्यांकडे नम्रता, त्याची आवश्यकता लागणार नाही. नम्रता, मी बोलू? बोला. नम्रता, आपण जे म्हणतात त्याची आवश्यकता लागणार नाही. जसं अभय देशपांडेजी म्हणाले त्याप्रमाणे विकास हा आमचा अजेंडा लोकसभेच्या निवडणुकीत होता, विधानसभेला होता आणि महापालिकेमध्ये सुद्धा तोच आमचा अजेंडा आहे. आणि जो शिकले सवरलेला तरुण वर्गापासून अगदी आबालवृद्धापर्यंत प्रत्येकाला विकास हवा आहे. चांगले गार्डन्स हवेत, चांगले हवेशीर उद्यानं हवेत. आणि त्याच दृष्टिकोनातून भाजप मुंबई महानगरपालिकेमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच अजेंडा, विकासाच्या अजेंडाला आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. त्याच्यामुळे बाकीच्यांनी जसं आपण म्हणता की निवडणुकीच्या नंतर गरज लागेल वगैरे, ती अजिबात गरज लागणार नाही. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे बहुमतामध्ये महानगरपालिकेवर आमचा झेंडा फडकेल. आणि ती जी वाट आहे ती आमच्या मित्रपक्षांनाच मोकळी करून दिलेली आहे. कारण अनेक शिवसैनिक मनापासून भाजपवर प्रेम करायला लागलेत, भाजपमध्ये यायला लागलेत. आणि आज जी काही गोष्ट सांगितली मुख्यमंत्र्यांनी, ती मी सगळे शिवसैनिक म्हणणार नाही. काही शिवसैनिक हप्ते मागतायत, हे मान्य करावं लागेल. काही शिवसैनिक जबरदस्ती खंडणी मागतायत, हे मान्य करावं लागेल. म्हणजे याचा अर्थ आम्ही सगळे शिवसैनिक म्हणत नाही आहोत, पण बरेचसे शिवसैनिक आता भाजपकडे वळतात, बरेचसे आमदार वळतात, बरेचसे माजी खासदार भाजपमध्ये येतात. याला कारण काय? त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी या गोष्टीचं सूचक आहेत की मुंबईमध्ये थेट आरोप केलेला आहे तुम्ही खंडणी आणि हप्त्यांचा. नीलम गोरेनं त्याचं उत्तर द्यायचंय. नीलम गोरे. नाही, मुळामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये 99 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. आणि खंडणी मागणं हा गुन्हा आहे. आणि त्यामुळे कोणीही याच्यामध्ये जर का अशा पद्धतीने गैरप्रकार करत असेल, धमकावत असेल, तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई हा एक मार्ग होता. त्याचबरोबर लोकांच्या जनमानसामध्ये सुद्धा लोक प्रत्येक आंदोलनात जेव्हा उतरतात, शेतकऱ्यांचं खतांबद्दलचं आंदोलन असेल, शेतीमालाच्या भावाचे आंदोलन असतील, शिवसेनेने मुंबईमध्ये तुमच्या लक्षात असेल विजेचा भाव वाढला त्याच्यावर आंदोलन केलं होतं, त्याच्यात आमच्या सुभद्राबाईचा डोळा गमावला होता. तर या सगळ्या गोष्टी हप्ते करून म्हणतात हे असं म्हणणं म्हणजे खरोखर मला असं वाटतं की उफराटा कारभाराचं ते उदाहरण आहे. दुसरं मी असं सांगेन की माय नेम इज खानच्या वेळेला तुकाराम काते वगैरे आज जे आमचे आमदार झाले त्यांना गुरासारखं बडवत होते पोलीस, ते काय हप्त्यांच्या विषयासाठी त्यांना कधी बडवायची वेळ आली का कोणाला? आणि आजच्या घडीला सुद्धा जेव्हा तुम्ही असं बोलताय आम्हाला हप्ते घेताय वगैरे, पण गणेश शेलार, पवन पवार, पगारे, त्याच्यानंतर पुण्यामध्ये पिंट्या धावडे, हे सगळे गुंड घेतलेत. हे कोण काय म्हणजे आरत्या मंदिरामध्ये पुजारी आहेत का कोणी लोक जे आहेत ते? आणि त्याच्यामुळे काय माहितीये का, एक ती पद्धत झालेली आहे, फॅशन झालेली आहे. मुळात त्यांना काय करायचंय,
मला नम्रता इथे सांगायला पाहिजे मुद्दाम होऊन की त्यांना आम्ही जे प्रश्न विचारलेत, वेगवेगळे प्रश्न, मग ते मुंबईच्या सुरक्षिततेबद्दलचे जे आम्ही मांडणी केली, त्याचबरोबर आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये वैतरणासारखं धरण त्याच्यासाठी म्हणून मान्यता करून घेतली, ते प्रत्यक्षामध्ये आलं. त्यामुळे जी आम्ही कामं केलेली आहेत त्या कामांवरून लक्ष उडवण्यासाठी हे अशा प्रकारचे गैरसमज काहीतरी पसरवणं हे चाललेलं आहे पद्धतशीरपणाने. आणि राम कदम जेव्हा म्हणतात की ते प्रेम असल्यामुळे लोक सगळे तिकडे आले वगैरे, तर 2014च्या निवडणुकीमध्ये ज्यांचं प्रेम होतं म्हणून तुमच्याकडे आले होते ते आज कुठे आहेत लोक? शिवसेनेमधून तुमच्याकडे आलेले. आणि त्यामुळे निवडणुकीच्या वेळेला थोडंफार इनकमिंग आउट गोईंग होत असतं वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे दुसरं मला अजून सांगायला पाहिजे की जे लोक शिवसेनेमधून निघून जातात या पद्धतीने, त्यांच्या पायाखालचा जनाधार 80% नव्हे, 90% नाही, 100% शिवसेनेबरोबरच राहतो. हा इतिहास छगन भुजबळांपासून आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी काळाने सिद्ध केलेला आहे. आणि त्याच्यामुळे असे लोक बाजारबुणके कोणी करून मुद्दामून घेतले तरी आम्ही नेहमीच म्हणतो की राहिले ते मावळे आणि उडाले ते कावळे. त्यामुळे कोणाला जर का ह्याच्यामुळे स्वार्थामुळे काही लोक जर का गेले असतील, फक्त आम्हाला डिफेन्सिव्हला टाकणं, आमची आक्रमकता टोचते म्हणून, हे त्यांचं षडयंत्र आहे. आणि त्यामुळे आम्ही अशा बिनबुडाच्या निराधार टीकांना काही महत्व देत नाही. मुळात उद्धव साहेब जे म्हणाले की एक गुंड बरोबर घेऊन तुम्हाला शिवसैनिकांवर सोडायचेत का, पोलिसांचं प्रोटेक्शन त्यांना मिळवून द्यायचं का, त्याची उत्तरं दिली पाहिजेत भारतीय जनता पक्षाने. राम कदम. नम्रता, मूळ मुद्दा असा आहे, मला अनेक उदाहरणं देता येतील की जे शिवसेनेतून भाजपमध्ये आलेत, पण शिवसेनेच्या नेत्यांना भाजपमधून कोणी शिवसेनेत गेलं असं उदाहरण देता येणार नाही. ठीक आहे, मी त्या चर्चेत जात नाही. मूळ मुद्दा एक लक्षात घ्या की तुमचा कॅमेरा घ्या आणि मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये खरंच जा. म्हणजे वर्गणी मागण्यापासून कशी दादागिरीने झोपडपट्टीमध्ये वर्गणी मागितली जाते आणि त्याच्यानंतर हप्ते कसे मागितले जातात, खरंच तुमच्या एबीपीच्या कॅमेराला दाखवा, आपण पूर्ण महाराष्ट्राला दाखवा. महाराष्ट्रात सरकार काय करते खंडणीबाजांविरुद्ध? मुख्यमंत्र्यांकडे आहे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे ना, भाजप काय करतंय? विषय कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आमच्याकडे. फक्त एकच मिनिट राम कदम साहेब, एकच मिनिट अडवतो तुम्हाला. जर समजा नाही अभयजी, मी तुमच्यावर येतो, जर समजा लोक भीतीपोटी तक्रार करायला जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जोपर्यंत पोलिसांकडे तक्रार येत नाही तोपर्यंत पोलिसांना कारवाई करता येत नाही. ही वस्तुस्थिती आपण नाकारणार आहोत का? मुख्यमंत्र्यांकडून मुंबईमध्ये एवढ्या प्रमाणात खंडणी अगर वसूल केली जात असेल तर त्याच्याकडून हतबलता मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त होणं. हतबलता नाही अभयजी, आपण या विषयाला वेगळ्या पद्धतीने घेता आहात. आपण ज्या वेळेस एखाद्या माणसाला मागितली जाते त्याची मनाची इच्छा नसते आणि त्याची पोलिसांमध्ये तक्रार करण्याची इच्छा नसते आणि तो विचार करतो मी या स्लममध्ये राहतो, या चाळीत राहतो, जाऊ द्या बाबा त्याला देऊ द्या. अशा प्रकारच्या वस्तुस्थिती आम्ही आपण सगळेजण पाहतो आहोत मुंबईमध्ये. हे कसं नाकारून चालेल? आणि हे वर्षानुवर्ष चाललंय, कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही? अजित सावंत. तर मला एका गोष्टीचं आज वाईट वाटलं की महाराष्ट्राला एक सुसंस्कृत आणि प्रामाणिक मुख्यमंत्री मिळालाय अशा तऱ्हेची प्रतिमा निर्माण झाली होती देवेंद्र फडणवीस म्हणजे. पण आजचं जे भाषण आहे त्याच्यामध्ये खोटेपणा आणि ढोंगेपणा फार झाला असं मला वाटतं. मी हे थोडंसं धाडसी विधान करतोय, पण मला सांगा, ज्या भाजपचे 12 मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, आज मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या डोळे काढण्याचा आणि भ्रष्टाचारी मंडळींचे हात काढण्याच्या आदेश वाचूनच दाखवला. मग आता ह्या 12 मंत्र्यांवरती कुठली कारवाई करणार? आता तर डोळे काढणं आणि हात काढणं शक्य नाही, पण निदान असं दाखवून तुमची विलपॉवर तर दिसली पाहिजे की भ्रष्टाचाराला आमच्याच मंत्रिमंडळातल्या ज्या पारदर्शकतेचा वारंवार उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला तर ती पारदर्शकता तेव्हा नव्हती का? हा एक प्रश्न मला विचारायचा वाटतं. दुसरं, सुभाषचंद्र बोस असोत, बाबासाहेब आंबेडकर असोत, वल्लभभाई पटेल असोत, यांना सगळ्यांना आपल्याकडे आमचेच नेते म्हणून मिरवण्याचा जो प्रकार केंद्रातून सुरू आहे, आज बाळासाहेबांना आणि शिवाजी महाराजांना सुद्धा आपलेच बनवलेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराज शिवसेनेकडून हिसकावून घ्यायचा हा प्रयत्न आपण बघितलं, केवढं मोठं ते होर्डिंग पाठीमागे व्यासपीठावर लावलं होतं की कसेही करून शिवाजी महाराजांना आपल्याकडे घ्यायचे आणि त्यांच्यावरती आपली मालकी प्रस्थापित करायची. पण एक पाऊल आणखीन पुढे गेले की बाळासाहेबांचा उल्लेख शिवसेनेच्या जाहीरनाम्यात नाही, बाळासाहेबांच्या स्मारकाचा, हे सांगून बाळासाहेबांच्या आम्ही किती जवळचे आहोत हे दाखवण्याचा पण प्रयत्न केला. दुसरं, सभेच्या बद्दल ज्या निलमताई म्हणाल्या मगाशी की कुठल्याही प्रकारचा जोश उत्साह सभेमध्ये दिसत नव्हता. मला एक उदाहरण आपल्याला द्यावंसं वाटतं. मी शिवाजी पार्कच्या परिसरात राहतो. शिवाजी पार्कच्या परिसरात 2 प्रकारचे लोक असतात. एका प्रकारचे लोक असतात ते कट्ट्यावरती बसतात
आणि ओबामाने काय केलं पाहिजे, पाकिस्तानवरती मोदींनी कसा हल्ला केला पाहिजे किंवा त्यावेळेला मनमोहन सिंगनी कसा नाही केला, अशा शिळोप्याच्या गप्पा मारतात आणि घरी जातात. आणि दुसरे शिवसैनिक येतात जे वाजत गाजत येतात, गुलाल उधळे देतात आणि निलमताई असतायत अंगार घेऊन आणि हृदयात धक घेऊन ते परत जातात. मला ही जी सभा वाटली ही शिळोपाची गप्पा मारणारी मंडळी आज संध्याकाळी कुठेतरी गंमत बघायला जावी म्हणून तेवढ्या पुरेसे आलेले. त्यांच्यामध्ये टाळ्या नव्हत्या, त्यांच्यामध्ये उत्साह नव्हता, त्यांच्यामध्ये जोश नव्हता. परंतु शिवसैनिकांमध्ये मी कालपासून बघतोय उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर डिवचलेला शिवसैनिक सगळा जो लहान थोर जुना म्हातारा वयस्कर तरुण हा सगळा एकत्र झालाय. हे आव्हान मराठी मातीला मिळालेलं आव्हान आहे. अशा तऱ्हेचं एक हे निर्माण झाले मला दिसतंय. ते करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस कितपत यशस्वी झाले याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. ठीक आहे, आपण या ठिकाणी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. मात्र जसं मगाशी चर्चेमध्ये उल्लेख झाला की ही निवडणूक जी आहे विकासाच्या मुद्द्यांवरती लढवली जाणार आहे, भावनिक मुद्द्यांवरती सुद्धा लढवली जाणार आहे आणि त्याला हे दोन्ही पक्ष कसे टॅकल करतील त्याबद्दल आपल्याला उत्तरार्धात चर्चा करायची. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. आपली चर्चा सुरू आहे शिवसेना आणि भाजपच्या आता भांडणामध्ये, होणाऱ्या भांडणामध्ये. कारण युती तर तुटलेली आहे, त्यामध्ये बाजी कोण मारणार. प्रशांत दीक्षित आहेत आपल्यासोबत. दीक्षित सर, यामध्ये मुद्दा असा आहे की शिवसेना बऱ्याच अंशी भावनिक मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवणार असं सध्या तरी दिसतंय. भाजप एकीकडे सांगताय की आमचा विकासाचा अजेंडा आहे, तरी परस्परांवरती टीका होणार आहे. यामध्ये शिवसेनेची बलस्थानं तुम्हाला काय दिसतात आणि भाजपची बलस्थानं काय दिसतात? शिवसेनेचं मोठं बलस्थान म्हणजे भावनेच्या आधारातलं राजकारण करण्याची एक कसब त्यांना गेले अनेक वर्ष मिळालेलं आहे, त्यांच्याकडे आहे. आणि मुंबईकरांशी एक शिवसेनेची नाळ जुळलेली आहे, ही नाकारता येत नाही. म्हणजे मराठी माणूस हा वेगवेगळ्या पक्षांना जरी मतदान करत असला तरी प्रत्येक मराठी मतदाराला शिवसेनेबद्दल एक आस्था असते. शिवसेना या शहरात टिकावी, मुंबईमध्ये तिचं अस्तित्व राहावं हे प्रत्येक मतदाराला वाटत असतं. पण शिवसेनेचा यावेळी डिसएडव्हान्टेज मोठा असा आहे की यापूर्वीचे राज्यातले राज्यकर्ते हे दिल्लीचे मांडलिक असल्यासारखे व्यवहार करतात अशी एक मुंबईकर मराठी माणसाची समजूत होती आणि दिल्लीत काँग्रेसचं सरकार असायचं. यावेळी मात्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस हे मुंबईकर मराठी माणसाच्या विरोधातले आहेत असं अद्याप मराठी माणसाला वाटत नाहीये. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तुटणार, मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला जाणार, हा प्रचार जेव्हा काँग्रेसी राज्यकर्ते सत्तेत असताना चालायचा किंवा लोकांच्या मनाची पकड घ्यायचा तेवढा आता घेईलच अशी खात्री देता येत नाही. दुसरा मुद्दा असा की जो मगाशी चर्चा झाली की हप्ताबंदी किंवा खंडणी बद्दल मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं जाणीवपूर्वक त्या शब्दांचा उपयोग केलाय. कारण शिवसेना नोटबंदीचा प्रचार करताय आणि नोटबंदीमुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असं कायम सांगताय. व्यापारी वर्गाला जवळ करण्याची जी शिवसेनेची खेळी आहे त्याला अटकाव करण्यासाठी या पद्धतीची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली असावी असं मला वाटलं. तिसरा भाग की जो नीलम गोऱ्हे किंवा अजित सावंत यांनी मांडला की शिवसैनिक हा पक्का असतो आपल्या मताशी आणि आपल्या पक्षाच्या बांधिलकीशी, त्याचा मोठा फायदा शिवसेनेला यावेळी मिळेल. नीलम गोरे, एक प्रश्न यामध्ये असा आहे की युती जे म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं की गेले 25 वर्ष युती करून शिवसेना सडली, त्यामुळे आता यामधून बाहेर पडण्याची गरज आहे. तर शिवसेना युतीमध्ये सडलेली असेल तर मग राज्यात आणि केंद्रामध्ये शिवसेना भाजपसोबत एकत्र का आहे? तिथे सडल्याची भावना येत नाही शिवसेनेला? मला असं वाटतं की आता म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्की काय होणार याच्याबद्दलचा खूप उत्सुकता सगळ्यांची ताणली गेली होती. परंतु योग्य वेळेला योग्य तो निर्णय माननीय उद्धवजी घेतील. पण त्यांनी एक स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी हे पण बोलले माननीय उद्धव साहेब की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाबरोबर कधीच जाणार नाही असं सुद्धा ते बोललेले आहेत त्याच्यामध्ये. आता मीडियाला असं आहे की आणि सगळ्यांनाच म्हणजे आज शरदरावांनी पण सल्ला दिलेला आहे, खूप घाई झाली आहे की कधी एकदा शिवसेना निघते आहे तिकडून आणि कधी एकदा गव्हर्नमेंट कोसळत आहे. त्याच्यात प्रश्न असा या सगळ्यामध्ये आज संजय राऊतांनी स्पष्ट केलेला आहे की राज्यामध्ये अस्थिरता योग्य नाही. आणि याचा अर्थ मात्र असा नाहीये की कोणतरी कायमस्वरूपीच काही गोष्टी तशा स्वीकारणार आहे म्हणून.
दुसरं 2014 मध्ये पहिल्यांदाच अशी परिस्थिती नाही, झाली नीलम की गोरे, राज्यामधलं एकूण शिवसेनेचे इतर पक्षांचं खासदारांचा संख्याबळ पाठिंबा पाहता नसतील, राज्यामध्ये परिस्थिती तरीसुद्धा अस्थिर बहुमत होईल असू शकेल. असं काही चित्र दिसत नाही मला वाटतं अभय देशपांडे. एकूणच संख्याबळ पाहता, त्यामुळे स्थैर्याचं कारण शिवसेना खरोखरच पुढे करते. नाही, नम्रता तुमची सदिच्छा आमच्यापर्यंत पोहोचली, पण आमच्या पक्षाचे निर्णय माननीय उद्धव साहेब त्यांना जसं योग्य वाटेल त्यावेळेला योग्य त्या पद्धतीने घेत असतात. त्यामुळे तुमच्या किंवा अन्य लोकांच्या सल्ल्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत, परंतु तो सल्ला आम्ही धुडकावून लावतो. योग्य वेळेला माननीय उद्धव साहेब काय तो निर्णय घेतील. अभय मला वाटतं देशपांडे, सरकारची अस्थिरता किंवा राज्यातली अस्थिरता टाळायची असेल, सरकार स्थिर ठेवायचं असेल तर दोन मार्ग असतात. जो शरद पवारांनी निवडणूक झाल्या स्वीकारला होता तो म्हणजे बिनशर्त बाहेरून पाठिंबा द्यायचा आणि सत्तेत सहभागी होऊन पाठिंबा द्यायचा. सत्तेत सहभागी न होताही सरकार स्थिर ठेवता येतं, हा एक मुद्दा. पण फक्त एवढा आहे की याचा निर्णय काय घ्यायचा आहे त्याचा अधिकार त्यांना आहे, त्यांनी तो नक्की घ्यावा. आणि त्यांनी निर्णय, मला वाटतं घोषणा फक्त एवढीच केली आहे की याच्या पुढे कोणाबरोबरही निवडणुकीत युती केली जाणार नाही. त्याच्यात म्हणजे ते निवडणुकीनंतरचं पण बोललेलं नाहीत. आपण तर सरकारबद्दल बोलतोय, फारच लांब चाललोय. म्हणून मला वाटतं की या निवडणुकीपुरताच हा विषय मर्यादित ठेवायचा आणि त्यानंतरचं जे काही राजकीय समीकरण निर्माण होईल त्यानुसार ते पुढचे निर्णय घेत राहतील. स्वाभाविकपणे निवडणुकीमध्ये वेगळे वेगळे लढताना ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करणं भाग आहे त्याप्रमाणे ते करतील. पण जे कल्याण डोंबिवलीतच झालं तेच मुंबईत होईल असं गृहीत धरणं पण चुकीचं आहे. सुद्धा असू शकते. मुंबईची डेमोग्राफी वेगळी, मतविभागणी आहे, मनसेचा फॅक्टर आहे, तो कुणाला कितपत डॅमेज करणार, या सगळ्या गोष्टींवर बाजी कोण मारणार हे ठरेल. आज फक्त सलामी झडली आहे मला वाटतं आणि एक एक मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात पुढे येत राहतील. अजित सावंत, उद्धव ठाकरेंनी कालच्या आपल्या भाषणामध्ये, परवाच्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं की मी तुमच्या भावना जाणल्यात, शिवसैनिकाच्या मनात काय आहे मी जाणले आणि म्हणून मी हा निर्णय घेतो. असं नाही, जर शिवसैनिकाच्या मनातल्या भावना जर त्यांनी खरोखर जाणल्या असल्या तर त्या सरकारमध्ये राहणं हे सामान्य शिवसैनिकाला अपमानास्पद वाटतंय. काही मंत्र्यांना ते गोड वाटत असेल, पण सामान्य शिवसैनिकाला ही जी मराठी माणसाची अवहेलना वारंवार होते ती मात्र त्याच्या पचनी पडत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता काहीतरी ठोस भूमिका घेतली पाहिजे की नुसतंच म्हणायचं की आता युती संपली, आता यापुढे कुठे युती होणार नाही, तर युतीमध्ये आम्ही नाही. शिवसैनिकाचा स्वभाव हा आक्रमक आणि स्वाभिमानी आहे, त्याला हे पटवून द्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे महत्वाची, म्हणजे जसं आता त्यांनी महाभारताची उदाहरणं दिली. तुम्ही काही मंत्र्यांचं सांगितलं, मंत्र्यांना गोड वाटत असेल, म्हणजे जर समजा शिवसेनेने सत्तेमधनं बॅकआउट जर केलं तर कितीतरी बॅगा शिवसेनेमधनं भरून भरल्या असतील तर तुम्हाला थांबवलंय कोणी? तिकीट काढा आणि बाहेर पडा ना. रिझर्वेशन झालेलं असेल ना तुमचं फ्लाईटचं किंवा रेल्वेचं, बाहेर पडलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट दाखवून द्यायला लागेल, जसं महाभारताचं उदाहरण दिलं तसं वाल्या कोळ्याला जेव्हा विचारलं की तुझी बायका मुलं याच्यात सहभागी आहात का तुझ्या पापामध्ये, आणि त्या बायका मुलांनी सांगितलं की आम्ही पापात सहभागी नाही, तेव्हा त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. तर आता आम्ही वाल्मिकी होतोय हे पण शिवसेनेला दाखवायला लागेल ना, की जेव्हा आपल्या बरोबरचे कमळाबाई सांगतायत की आम्ही तुमच्या पापात सहभागी नाही, असं कमळाबाई जेव्हा सांगतायत तेव्हा सांगायला लागेल की बाबा आता जर आम्ही वाल्या असू तर आमचा वाल्मिकी होणार आहे किंवा होतोय, आणि ते दाखवायचं असेल तर हा जो युतीमधला जो सहभाग आहे म्हणजे शिवसेनेने मान्य करायला हवं की आम्ही वाल्या आहोत. जर आता हे आरोप करतायत म्हणून हे त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत की नाही आम्हाला पण आता तुमच्या व्यतिरिक्त चांगला कारभार द्यायचा आहे. नाही, कारण वाल्या असणं म्हणजे काय असणं मला वाटतं तुम्ही वाचलेली असेल ती गोष्ट. त्यामुळे शिवसेना दुसऱ्याच्या आरोपामुळे शिवसेना मान्य करते का की शिवसेना वाल्या आहे? आता जर त्यांच्यावर आरोपच भ्रष्टाचाराचे आणि माफियाचे झालेले आहेत तर त्यांना ते मान्य करावं लागेल किंवा त्याला चोख उत्तर बाहेर पडून द्यावं लागेल. जर बाहेर पडत नाही आहात तर तुम्ही ते उत्तर देताय असं म्हणायला पाहिजे. आता आजचीच घटना बघा, भाजपचे एक आमदार आहेत नरेंद्र मेहता, मीरा भाईंदरला, त्यांच्यावरती लाचखोरीचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप करून गुन्हा नोंदला गेलाय. कुठली आली आहे पारदर्शकता, आणि काय त्यांचे काय डोळे काढणार आहेत की हात काढणार आहेत आता? त्यामुळे अशा वेळेला त्यांच्यातून बाहेर पडून शिवसैनिकाचा स्वाभिमान चेतवणं खऱ्या अर्थाने, नुसतं बोलत राहण्यापेक्षा बागा भरलेल्या आहेत, राजीनामे खिशातून घेऊन फिरतोय, नाही आता इथून पुढे आम्ही यांच्याबरोबर बसणार नाही, अपमान सहन करणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवू, हे जर शिवसैनिकाला दाखवलं तर शिवसैनिक आणखीन जोराने बाहेर पडेल. नाहीतर हे नुसत्या बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी होईल. नीलम गोरे, पटतंय तुम्हाला हे वाल्या शिवसेना असल्याचं मान्य केलं पाहिजे शिवसेनेने वगैरे असं अजित सावंत सांगतात? मला वाटतं सगळे पॅनेलिस्ट आणि तुम्ही स्वतः नम्रता आणि एबीपी माझाचे आतमधले लोक आणि समोर बघणारे लोक सगळ्यांना पूर्ण माहिती आहे की शिवसेना असले निराधार आरोप एकदम फुंकरीसारखे उडवून लावत असते. कारण जिथे जिथे संकट येतं महाराष्ट्रावरती, व तो रमेश वळंजू असेल किंवा पूर आलेला असेल, शिवसैनिक धावून जात असतो. आणि त्यामुळे किती कोणी म्हटलं तरी दुर्दैवाने मी म्हणेन की घरात कोणाचा मृत्यू झाला तर शिवसेनेच्या अँब्युलन्सचीच आठवण होते.
हे आज वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये. पण नम्रता, मला एक असं वाटतं की यांच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमामध्ये एक संपूर्ण संदर्भ सुटला. मग त्यांनी तो मुद्दाम विसरले का त्यांनी तो ठरवून केलं हे आपल्याला पुढच्या काळामध्ये स्पष्ट दिसेल. आणि ते म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी जे सांगितलं होतं की मुंबई जी सुरक्षित राहिली ती शिवसेनेमुळे, आणि त्यांनी संपूर्ण 90 ते 95च्या दरम्यान जी काही परिस्थिती झाली होती त्यांनी त्याच्यामध्ये आढावा घेतला. आज मात्र बोलत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्म समभाव वगैरे उल्लेख केलाच, पण पत्रक का रद्द केलं, मुळातलं पत्रक का काढलंच नव्हतं हे जे आज विनोद तावडेंनी बोलले. पण ते परिपत्रकाची बातमी आल्यावर 3 दिवस 4 दिवस झाले सरकारने काहीच केलं नव्हतं. आणि म्हणून आमच्या सभेच्या आधी शिवसेनेच्या जे वातावरण तयार झालं होतं की सगळे देवदेवीची तसबिरी काढण्यात येतील, त्याच्याबद्दल सरकारने काय करेक्टिव्ह मेजर, काय उपाययोजना केली, त्याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी पूर्ण मौन पाळलं. दुसरा एक मोठी चूक माननीय मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये झाली, अनवधानाने झाली असेल असं मला वाटतं. ते असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आणि भारतात एकच पक्ष आहे की ज्याची मुंबईमध्ये स्थापना झाली आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. पण शिवसेनेचा जन्म तिथे झाला आणि स्थापना इथेच झाली आणि याच ठिकाणी आम्ही सगळ्या निवडणुका लढवत गेलो. त्यामुळे मुंबईचं तो कुशीतच आहे मुंबईच्या कुशीतच शिवसेना आहे आणि त्यामुळे फक्त जन्म घेऊन कुठे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये. आणि त्यामुळे ती एक कुठेतरी वस्तुस्थिती काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यांचे जन्म मुंबईतलेच आहेत, त्याच्यामधला भाग आहे. आणि तिसरा राष्ट्रीय पक्ष त्यांच्या पक्षाचं त्यांनी बोलायला पाहिजे. आम्ही आमच्या पक्षाचं जरूर बोलतो. नाही, मी आता असं मी काही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची प्रवक्ता नाहीये. त्यांना त्यांचा जन्म कुठे त्यांनी आठवून बोललं पाहिजे ना. भाजपच्या नेत्यांचा इतिहास कच्चा असतो ना, नेहमी इतिहास नेहमी चुकीचा सांगतात. मुख्यमंत्री राष्ट्रीय पक्षाविषयी बोललेले आहेत, त्यामुळे इतिहास चुकीचा सांगतात. माननीय मुख्यमंत्री राष्ट्रीय पक्षाविषयी बोललेले आहेत. शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. काँग्रेसचा जन्म झाला ना मुंबईत. राम कदम, काँग्रेसचा जन्म मुंबईतच झालेला आहे, तोही एक राष्ट्रीय पक्ष आहे. ठीक आहे, ठीक. किती उगाच काहीतरी ओढून जाणून बोलताय. नाही, मुळामध्ये लक्षात घ्या, नीलमताई याला जो भावनिक जो मुलामा देण्याचा प्रयत्न करतायत, असं करण्याची काहीही आवश्यकता नाही. लक्षात घ्या, शिवसेनेमध्ये झालंय काय की जी महत्वाची 2-4 पदं, शाखा प्रमुख असेल, नगरसेवक असेल, यांनी खालच्या शिवसैनिकांचा खऱ्या अर्थानं नुसता वापर करून घेतलाय. म्हणजे केसेस कोणावर होतील, खालच्या शिवसैनिकावर होतील. म्हणून शिवसैनिकाला पण कळलेलं आहे की गेली 50 वर्ष सातत्यानं त्याचा वापर होतोय, म्हणून तो शिवसैनिक आता भाजपमध्ये येतोय. अहो, पण राम कदम, असं असलं तरी सुद्धा आपल्या पॅनलवरच्या सगळ्या जणांनी हे निरीक्षण नोंदवलेलं आहे की भाजप आणि शिवसेनेच्या या दोन्ही सभांमधला 2 दिवसापूर्वीची उद्धव ठाकरेंची सभा आणि आजची मुख्यमंत्र्यांची सभा याच्यामधलं उत्साहाचं गणित काय होतं, मला वाटतं कोणाचंही दुमत नसेल त्याबद्दल. सगळ्याच पॅनलिस्टनी याबाबत नोंद केलेली आहे. तुम्ही ज्याला उत्साहाशी जोडतात ना, तुम्ही 23 फेब्रुवारीला निकाल लागला, उत्साह काय ते पहा आपण. आणि दुसरीकडे तुम्ही नीलम गोरे, मला फक्त नम्रता एवढंच सांगायचं आहे की म्हणजे शिवसेना आणि भाजपा यांच्या राजकारणाची पद्धत, त्यांचा स्वभाव याच्यात फरक आहे. म्हणजे फक्त झेंडे नाचवत आले तरच ते कडवे कार्यकर्ते, नाहीतर नाही, असं काही ढोबळ गणित मांडावं मला काय असं वाटत नाही. राम कदम, आणखीन एक मुद्दा, तुम्ही आता भावनिक मुद्दे, भावनिक आधार नीलम गोरे घेतायत असं तुम्ही म्हटलेला होता. एकीकडे भाजपचा सुद्धा विचार करायचा झाला तर थोडंसं विरोधाभासी चित्र दिसतंय. एकीकडे पारदर्शकतेची भाषा भाजप करतंय मुंबई महापालिकेतल्या, पण त्यामध्ये सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून भाजप बसलंच होतं की. म्हटल्यावर पारदर्शकतेबद्दल प्रश्न विचारला तर भाजपने सुद्धा त्याचं उत्तर देण्याला भाजप बांधील आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची संख्या किती होती तुम्हाला माहित आहे. निर्णय घेण्याच्या सगळ्या जागा ह्या शिवसेनेकडे होत्या, हे मान्य करा आपण. आम्ही महापालिकेमध्ये जी टक्केवारी आहे ना, जो भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरोधात आहोत आम्ही. आणि म्हणून त्या विरोधाची भाषा केली, ती शिवसेनेला मान्य नव्हती, म्हणून तर युती तुटली. युती त्यांनी त्यांच्याकडून तोडली आहे आणि तोडण्याचं कारण त्याला पारदर्शी कारभार मंजूर नाही, हे स्पष्ट आहे, मुंबईकरांना कळलेलं आहे. आम्ही जागांमध्ये आम्ही पुढे मागे करायला तयार होतो, पण पारदर्शकतेच्या बाबतीमध्ये आम्ही कोणतेही कॉम्प्रोमाइज करणार नाही. भ्रष्टाचाराच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज होणे नाही. महानगरपालिकेमध्ये जी टक्केवारी आहे त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज होणे नाही. आतापर्यंत ज्या निर्णयाच्या जागा होत्या त्या शिवसेनेकडे होत्या. महापौर कोणाचा होता? शिवसेनेचा. स्टँडिंग कमिटी. आपण नीलम गोरेंकडनं याचं उत्तर घेऊया आणि अभय देशपांडेंना त्याला काही प्रश्न विचारायचे. नीलमताई, एक मुख्यमंत्र्यांनी आजच्या सभेमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली आणि भाजपचे नेते सातत्याने सांगतायत गेले 2 दिवस
की 60 जागा सोडण्याची तयारी दाखवून किंवा त्या सुद्धा खूप झाल्या भाजपाच्या दृष्टीने असं सांगून या युतीमध्ये पहिलं म्हणजे तोडण्याची सुरुवात ही शिवसेनेने केली. शिवसेनेने जागा वाटपाबाबत सर्वमान्य फॉर्म्युला म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही भाजपाला जेवढ्या जागा सोडल्या होत्या तेवढ्याही सोडायला तयार नाही. मागच्या वेळेस रिपाईला 29 जागा सोडल्या होत्या त्याही होत्या, ती रिपाई आज भाजप बरोबर आहे, तरीही फक्त 60च जागा सोडण्याचा प्रस्ताव देऊन शिवसेनेनेच युती मोडायला सुरुवात केली असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शिवसेनेकडे काय उत्तर आहे त्याचं? नीलम गोरे. नाही, याच्यात एक तर पहिली गोष्ट मला सांगायला पाहिजे, हे पहा आपणच एका बाजूला म्हणतोय ना की बौद्धिक स्तरावरती सगळी चर्चा झाली पाहिजे, भावनात्मकरित्या आपण रिॲक्ट नाही झालं पाहिजे, आणि ज्यावेळेला वैचारिक काही मतभेद होतात ते वैचारिक मतभेद झाल्यानंतर एक तर ती जी चर्चा संपूर्ण झाली त्याची बरीचशी माहिती अनिल परब यांनी याच वाहिनीवरून तपशीलवार चर्चा केलेली आहे. मी त्या चर्चेमध्ये नव्हते आणि आमच्या पक्षामध्ये 4 भिंतीच्या आड झालेल्या बैठकीतले शिवसेना काय म्हणाली, भाजप काय म्हणाली, शिवसेना काय म्हणाली, हे आमच्या बाजूने आम्ही फारसं काही मीडियामधून सांगत नाही. पण आता तुम्ही प्रश्न विचारलाय आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. एक तर जसं आमची जी ताकद आहे ती ताकद सुद्धा वाढलेली आहे मुंबईमध्ये. त्यावेळेला आमचे जे आमदार होते त्याच्यापेक्षा आज आमचे आमदार वाढलेले आहेत. आणि दुसरं असं आहे त्यामध्ये की अनिल परबनी पण सांगितलं की ज्या जागा उलट निवडून येण्यासारख्या आहेत आणि ज्या जागामध्ये भारतीय जनता पक्षाला नक्की यश मिळेल अशा प्रकारच्या, अशा तर भरताटवरती असणाऱ्या भरपूर जागा नावापुरतं देता आल्या असत्या. जसं मी उदाहरण देते तुम्हाला समान पद्धतीचं, ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक जागा शिवसेनेकडे होत्या ज्याच्यामुळे आमची संख्या नेहमी जास्त दिसायची. पण मला अनेक त्यावेळेला युतीची चर्चा करणारे जे लोक होते त्यांनी हेच सांगितलं, नेते मंडळींनी आमच्या, की शेवटी युतीत होता होता ज्या जागा निवडून येण्यासारख्या आहेत त्याच्यावरून शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये चर्चा व्हायची, वादविवाद व्हायचे, समझोता व्हायच्या, आणि शेवटच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 25, 30, 40 जागा या सोडून निघून जायचे. आणि मग भारतीय जनता पक्षांची चर्चा संपून प्रचाराला सगळे लागल्यावरती शिवसेनाच त्या जागा लढवत असे. जरी त्या शक्ती शिवसेना आणि भाजपची नव्हती तरी सुद्धा आम्ही त्या जागा घ्यायचो. त्यामुळे संख्या जास्त असली म्हणजे याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी न्याय मिळतो अशातला भाग नाहीये. दुसरं, आमदार जास्त आले म्हटल्यावरती सगळे आमचेच तिथे नगरसेवक असले पाहिजे असं होत नाही. याच्या पूर्वीची जी युती झालेली आहे शिवसेना भाजपच्या त्याच्यामध्ये खासदार जर का असतील भारतीय जनता पक्षाचे तर तिथे शिवसेना आणि भाजप दोघांचेही आमदार असतात. शिवसेनेचे जर का खासदार आमदार असतील तर तिथे सुद्धा दोघांचेही नगरसेवक असणार. अशा प्रकारचं सूत्र 4 निवडणुकांमध्ये वापरलं गेलं होतं. आणि त्याच्यामुळे आम्ही काहीतरी मुद्दामून कोणाचा अपमान करायचा असता तर मग एवढे दिवस उद्धव साहेबांनी वाटच बघितली नसती. आणि दुसरं असं आहे की एका बाजूला उद्धव साहेबांनी नगरपालिकेमध्ये आता सर्व टप्प्यांमध्ये अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा युती जाहीर केली. त्याप्रमाणे माननीय उद्धव साहेबांनी त्याबद्दलचा काही ती युती मोडली वगैरे असं काही केलं नाही. जिथे होत असेल तिथे युती करा. नवी मुंबई आणि संभाजीनगरमध्ये युती केली आणि त्यामध्ये आम्ही निवडणुका लढलो. त्यामुळे युती मुद्दामून काहीतरी तोडायची होती आणि कुणीतरी अपमान कशाचा तरी मानून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये खुसपट काढायचं, हा सगळा जो विषय आहे ना त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की आमच्याकडे म्हणजे दिवसातून 6 वेळेला काय बातम्या द्यायची पद्धत नाहीये. मॉर्निंग, मिड मॉर्निंग, आफ्टरनून, आफ्टर इव्हिनिंग, डिनर, नाईट हा प्रकार नाहीये शिवसेनेमध्ये. त्यामुळे होतं काय माहितीये का, माझी म्हणजे नम्र विनंती राहील तुमच्या मार्फत, एबीपी माझा मार्फत मीडियाला, की आम्ही माहिती देत नाही याचा अर्थ आमच्याकडे माहिती नसते असं नाहीये. विषय ट्विस्ट करता ही मीडियाची माहिती नाहीये. लोकांचे प्रश्न आहेत ते. नीलमताई, हा प्रसार माध्यमाचा बातम्यांचा काही विषय नाही. मी तुम्हाला एवढंच विचारलं, मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की आमचा 60 जागा आम्हाला सोडून शिवसेनेने युती तोडण्याची सुरुवात केली, आमची अवकात काढली. आमची अवकात काय आहे ते निवडणूक झाल्यानंतर दाखवू. त्याच्यावर मी तुम्हाला विचारलंय की 60 जागा सोडण्याची तुम्ही युती तोडलीच असा तुमचा आरोप आहे. याच्यात मीडियाचा श्लेष काढणं आलं कुठून? त्या स्पष्ट बोललेत आज. नाही, 40 विद्यमान नगरसेवकांच्या जागा सुद्धा मागितल्या होत्या. ते असं बोलले म्हणजे आता निर्णायक सुप्रीम कोर्टाचा निर्णय असं तुमचं जर का म्हणणं असेल, तुम्ही फेटाळा त्यांचा आरोप चुकीचा असेल, त्यांचा आरोप चुकीचा असेल तर तुम्ही अमान्य करा. नाही, माझा तुमचा अधिकार आहे तो. अमान्य नाही, प्रश्न असा आहे की एक जागा एखाद्या भागामध्ये, आता मी उदाहरण देते तुम्हाला, मी विषय चेंज करत नाहीये, मी सपोर्टिव्ह उदाहरण सांगते की काही जिल्ह्यांच्या मध्ये आम्हाला एक आमदाराच्या जागा दिल्या होत्या.
3 जागांच्या नंतर 1 जागा झाल्या. आता याला अवकात काढणं म्हणतात का? मगाशी बोलत असताना सुद्धा राम कदम बोलले की तुम्ही एखादं उदाहरण द्या की कोणी भाजपमधलं यायला झालं होतं का? हो, पांडुरंग फुंडकरांनी सभागृहात सांगितलेले, गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये नाराज होते तर शिवसेनेत शेवटी बाळासाहेबांनी त्यांची समजूत घालून त्यांना सांगितलं की वेळ पडली तर तुम्हाला मुख्यमंत्री करू, पण तुम्ही जाऊ नका. प्रश्न काय माहितीये का? मग इथे अवकात काढली नव्हती का? उदाहरण द्या एखादं. नाही मान्य. आताचं एखादं उदाहरण आहे का तुमच्याकडे? अरे आताचं तुमच्याकडे उदाहरण आहे का? नाही उदाहरण त्याच्यामध्ये जे आहे ते आता तुमच्याकडे उदाहरण एकही नाही. नीलमताई, त्याच्यामध्ये नीलमताई, तुमच्याकडे आता भाजपमधून शिवसेनेत गेलाय असं एकही उदाहरण नाही. माझ्याकडे शिवसेनेकडून भाजपमध्ये आल्यात अशी हजारो उदाहरणं आहेत. तर त्याच्यामुळे नीलमताई एक लक्षात घ्या की शिवसेनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात बंद होणार होतं. हा एक भाग. आणि दुसरा भाग, पारदर्शी कारभार तुम्हाला मंजूर नव्हता म्हणून युती तोडली. आमच्याकडे प्रचंड गर्दी होती. राम कदम, माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. असं असताना तुम्ही परत मध्ये मध्ये डिस्टर्ब करता आहात. तुम्हाला कोणी अधिकार दिला? तुम्ही अँकर आहात का कार्यक्रमाचे? नाही. मग तुम्ही शांत राहा ना. माझं पूर्ण झाल्यावर तुम्ही बोलू शकता. हे असं बोलणं तुम्हाला शोभत नाहीये. या ज्या गोष्टी आहेत नीलम गोरे, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही मुद्दा मांडा. 2 नंबरचे 3 नंबरचे जे काही उमेदवार होते ते उमेदवार कसे मिळतील याच्याच वरती तर तुम्ही विधानसभेमध्ये युती तुटल्यानंतर स्वतःचे उमेदवार उभे केलेत. आम्हाला तशी वेळ येत नाही कारण आमच्याकडे भरपूर गर्दी आहे. सक्षम उमेदवार असतात आणि एक माणूस गेला तर आमच्याकडे दुसरा माणूस जागा घ्यायला तयार असतो. त्यामुळे तुमच्याचकडे ती सिस्टीम आहे. हा त्याच्यातला प्रश्न. आणि अभयच्या प्रश्नाला मला इथे उत्तर द्यायला पाहिजे की 60 जागा वगैरे ज्या आहेत त्या काहीतरी मुद्दाम अपमान करायचा म्हणून शेवटच्या बैठकीत दिलेला नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी जो आरोप केलेला आहे तो आम्हाला पूर्ण अमान्य आहे. आमचं जे प्रामाणिक म्हणणं होतं ते आम्ही मीटिंगमध्ये मांडलं. त्याच्यामुळे त्यांना अपमान वाटला असेल आणि अवकात काढली गेली असेल तर कोणाची काय आहे समाजामधली जागा. मी अवकात शब्द वापरणार नाही, पण मी असं म्हणेन प्रत्येकाचं काय स्थान आहे ते 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. त्याच्यात राग येण्यासारखं काही नाहीये. ठीक आहे नीलम गोरे, तुमचा मुद्दा लक्षात आला. राम कदमांना उत्तर द्यायचंय, मात्र आता ब्रेकची वेळ झालेली आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण तुमच्या मुद्द्यावरती राम कदम यांच्याकडून आपण उत्तर घेणार आहोत. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय माझा विशेष. ब्रेकपूर्वी नीलम गोरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांना राम कदम यांना उत्तर द्यायचं. तर राम कदम, कसं आहे नम्रता, लोकांना रिझल्ट आवडतो, लोकांना काम करणारा माणूस आवडतो, काम करणारा पक्ष आवडतो. आणि महाराष्ट्रानं मान्य केलं आणि मुंबईनं मान्य केलं की देवेंद्र फडणवीसजी अत्यंत प्रामाणिकपणे पोटतिडकीनं खरोखर काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या निवडणुकीमध्ये काम करणारा माणूस, विकास करणारा माणूस, त्यालाच मुंबईतली लोक, महाराष्ट्रातली लोक स्वीकारणार आहेत. हा एक भाग. आणि दुसरा भाग मांडत असताना मी प्रवक्ता म्हणून नाही, कार्यकर्ता म्हणून मांडतो. म्हणजे मला वर जे राजकीय विश्लेषण दिसतं की शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात भविष्यात होणारं बंड हे सेना नेत्यांना लक्षात आल्याच्या नंतर ते एक कारण कदाचित असू शकेल युती तोडण्याचं. आणि दुसरं एक कारण की जे वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले आणि त्या आरोपामध्ये असलेलं गांभीर्य, म्हणजे अनेकांवर केसेस झाला, तुरुंगात लोक गेली. तर या ज्या सगळ्या दोन्ही गोष्टी होत्या. नंतर आम्ही जी टक्केवारीच्या बाबतीत घातलेली अट की इथून पुढे आम्हाला टक्केवारी मान्य नाही, आम्हाला मुंबईकरांना चांगला रस्ता द्यायचा आहे, चांगलं पाणी द्यायचं आहे. तर कदाचित या 2-3 गोष्टीमुळे आमचा मित्रपक्ष दुखावला गेला असेल. झाला तो भूतकाळ होता. भविष्यात मात्र, वर्तमानात मात्र मुंबईकर विकासाला मत देतील. विधानसभेतही ते झालं, लोकसभेतही ते झालं आणि ह्या महापालिकेत देखील तेच होणार आहे. नीलम गोरेंना तुमचे काही मुद्दे पटत नाहीत, मी त्यांच्याकडे येणार आहे. मात्र तत्पूर्वी प्रशांत दीक्षित यांच्याकडे मला जायचंय. दीक्षित सर, आता राम कदम यांनी जे म्हटलं की सेनेतलं होऊ घातलेलं बंड पाहता सेनेने युती तोडले, तुम्हाला सहमत आहात का याच्याशी? नाही, तसं काही वाटत नाही. शिवसेनेसमोरचा प्रॉब्लेम एक वेगळा होता असं माझं मत आहे. कदाचित अभय देशपांडे त्याच्यावर अधिक भाष्य करू शकतील की भावनेचं राजकारण करण्यामागे एक वास्तवाची किनार असते. तर ते वास्तव सध्याचं असं आहे की शिवसेनेबद्दलची आस्था असणारी मंडळी जरी भरपूर असली तरी शिवसेनेचा मतदार हा वाढत नाहीये. गेल्या जर का 3-4 वर्षातली आपण आकडेवारी पाहिली तर शिवसेनेच्या निवडून आलेल्या जागांची संख्या ही सातत्याने कमी होतीये.
आणि भाजपची वाढतीये. भाजपची वाढतीये त्याची कारणं वेगळी आहेत. शिवसेनेचा मतदार काय भाजपाने खेचलेला नाहीये, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी मतं कमी होत आहेत ती भाजपकडे सरकत आहेत आणि हा मुख्यतः फ्लोटिंग वोटर्स आहेत. हे भाजपनेही लक्षात ठेवलं पाहिजे. शिवसेनेचे वोटर्स हे निष्ठावान वोटर्स आहेत, भाजपचे मतदार हे बरेचसे फ्लोटिंग वोटर्स आहेत. ते त्यांची अजून भाजपबरोबर निष्ठा जुळलेली नाही. पण शिवसेनेच्या जागांची संख्या कमी होते हे वास्तव आहे. त्यातून एक शिवसेनेमध्ये धास्ती ही आहे की समजा युतीमध्ये राहून सुद्धा चालू ठेवून सुद्धा मुंबईतल्या जागांची संख्या कमी झाली आणि भाजपला समजा 5-10 जागा जरी जास्त मिळाल्या, 1-2 जागा जरी जास्त मिळाल्या, तरी शिवसेनेच्या दृष्टीने मुंबईत क्रमांक 1ला नसणं हे अत्यंत मानभंगाचं किंवा एक सायकोलॉजिकल ज्याला डिफीट म्हणतो त्याचं एक लक्षण आहे आणि ते शिवसेना कधीही होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांना काही करून स्वतंत्र लढून शिवसैनिकात चैतन्य निर्माण करून जास्तीत जास्त जागा मुंबईतल्या ताब्यात घेणं आणि आपण मुंबईत क्रमांक 1चा पक्ष आहोत आणि पुढचे 5 वर्ष तरी राहणार आहोत मुंबईपुरते हे लोकांच्या मनावर आणि इतर पक्षांच्या मनावर ठसवणं हे अत्यावश्यक आहे. भाजपला आता एवढंच करायचंय की शिवसेना स्वबळावर सत्तेत येणार नाही याची दक्षता मुंबईमध्ये भाजप घेईल आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं तसं की दोघांना माहितीये की स्वबळावर आपण सत्तेत येणार नाही, किंबहुना मुंबईत कुठलाच पक्ष स्वबळावर सत्तेत येणार नाही. त्यामुळे पुढची दरवाजे सगळे उघडे ठेवायचे अशा रीतीने मुख्यमंत्र्यांनी आत्ताचं भाषण केलेलं आहे असं मला हे माझं इकडलं ऑब्झर्वेशन आहे. मला वाटतं बाकी पॅनलिस्ट विशेषतः अभयजी वगैरे त्याच्यावर अधिक चांगलं सांगू शकतो. अभय देशपांडे, आता जो दीक्षित सरांनी एक मुद्दा मांडला फ्लोटिंग वोट्सचा, आणखी कोणते असे मुद्दे आहेत की हे फ्लोटिंग वोट्स शिवसेनेकडे आकृष्ट होऊ शकतात? नाही, मला वाटतं की अगदी बरोबर मुद्दा आहे. कारण महापालिकेच्या मतदानाचा पॅटर्न मागच्या काही निवडणुका बघितल्या, विशेषतः 2002, 2007, 12 याच्यामध्ये बघितलं आपण तर महापालिकेच्या मतदाराचा तोच पॅटर्न एक राहिलेला आहे की मुंबईतल्या साधारणतः 227 पैकी 60 ते 80 जागा अशा आहेत त्या दोघांची युती असली नसली तरी त्या दोघांकडे येत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि एक साधारणतः 140 ते 160चा असा एक ब्लॉक आहे की तो यापूर्वी शिवसेना भाजपमध्ये आणि आता मनसे या 3 पक्षामध्ये विखुरला जातो. ते किती जागा लढवतात याप्रमाणे साधारणतः मनसेच्या जागा वाढलेल्या असतात त्यावेळेस शिवसेनेच्या थोड्या कमी झालेल्या असतात, किंवा शिवसेनेच्या जागा वाढतील किंवा भाजपाच्या जागा वाढतील त्यावेळेस त्या मनसेच्या कमी झालेल्या असतील. मला वाटतं हा वोटिंग पॅटर्न ठरलेला आहे. दुसरं मतांचं गणित 2012ला ज्यावेळेस हे दोन्ही पक्ष महापालिकेला एकत्र होती त्यावेळेस त्यांना जेवढी मतं मिळाली त्याच्या दुप्पट मतं त्यांना 2014च्या लोकसभेत मिळाली. म्हणजे काँग्रेसची मतं जी फ्लोटिंग वोटर्स जे होते ती दोन्ही पक्षाकडे गेली. 2014च्या विधानसभेत हे दोन्ही पक्ष वेगळे लढले, त्यांच्या मतांची बेरीज 30 लाख, म्हणजे ती विधानसभेत एकत्र लढले त्याच्यापेक्षाही जास्ती झाली. म्हणजे मला वाटतं की हे दोन्ही पक्षाचे जो मत जनाधार दोन्ही पक्षाचा वाढलेला आहे. तसं नसतं तर 2009च्या निवडणुकीत विधानसभेला 44 जागा मिळवणाऱ्या शिवसेनेला आज 63 पर्यंत मदत मारता आली नसती. म्हणून मला वाटतं की दोन्ही प्रशांत म्हणाले मग ते बरोबर आहे अगदी की काँग्रेसचा जो जनाधार कमी झाला, राष्ट्रवादीकडचा जनाधार कमी झाला, तो बऱ्यापैकी भाजपाला बळ देऊन गेला. पण त्याच्यामुळे शिवसेनेचा एकदम जनाधार गेलाय असं नाहीये. आणि मुंबई पुरताच विचार करायचा झाला तर मागच्या निवडणुकीमध्येही 15 आणि 14 एवढाच फरक आहे. म्हणजे त्यामुळे या तुल्यबळ हे आहेत. पण हे समोरासमोर महापालिकेला उभे राहतात त्यावेळेस अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यात सर्वात महत्वाचं असतं तुमचं केडर, तुमची रीच, त्या मतदारसंघामध्ये असणारे नेतृत्व करणारे स्थानिक नेतृत्व. पक्षीय चिन्हावर होणाऱ्या मतदारापेक्षा छोट्या निवडणुकीमध्ये उमेदवारांचं वेटेज जास्त असतं. या परिस्थितीमध्ये मला वाटतं की या सगळ्या लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये आज तरी अशी परिस्थिती आहे की ही लढाई निश्चितपणे मोठी महाराष्ट्राच्या भावी राजकारणाचं एक समीकरण ठरवणारी असेल. मला वाटतं की या दृष्टीने याच्यातून पाहिलं पाहिजे बाजी कोण मारणार हे येणाऱ्या काळात ठरेल. नक्कीच. आणखी तुम्ही एक जो महत्वाचा मुद्दा मगाशी बोलता बोलता आपल्या चर्चेत आलेला नाहीये खरं तर, नोटबंदी त्याला आपण विसरून चालणार नाही. ज्या काही नगरपालिका निवडणुकांचे 4 फेजेस झालेत त्याच्यामध्ये भाजपचं संख्याबळ तुलनेने जास्त दिसतंय. भाजप दावा करते की हा नोटबंदीचा परिणाम आहे. हा नोटबंदीचा परिणाम या महापालिकेवरती काही दिसू शकतो का? कारण दुखावलेला वर्ग हा व्यापारी वर्ग. आता जो म्हणलं की
उमेदवाराचं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारांचं वेटेज जास्ती असतं. जिथे महानगर अध्यक्षांच्या थेट निवडणुकीमध्ये जिथे पक्षाचं स्वाभाविकपणे जेवढा लार्जर कॅनव्हास होत जातो तेवढं पक्षाचं महत्व वाढतं, तेवढे त्या प्रमाणात भाजपला भरपूर यश मिळालं. पण नगरसेवकांची संख्या बघाल तुम्ही तर काँग्रेस राष्ट्रवादीचे एकत्रित नगरसेवक आणि शिवसेना भाजपचे एकत्रित नगरसेवक यात 100चाही फरक नाहीये. म्हणजे छोटा कॅनव्हास झाल्यानंतर फरक कसा पडतो तो. मुंबईमध्ये मला वाटतं की ही निवडणूक महत्वाची एवढ्यासाठी आहे की नोटाबंदीच्या निर्णयावर देशाच्या आर्थिक राजधानीतला मतदार कशा पद्धतीने कौल देतो हा एक मला वाटतं महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं की भावनिक मुद्दा प्रशांतजींनी मगाशी अचूक उल्लेख केला ज्याचा की जे भावनिक आवाहन की यायचं की मुंबई केंद्रशासित होणार, होऊ देणार नाही, म्हणजे ते वसंतदादांच्या काळांपासून असेल. आता मुंबईचं महत्व कमी केलं जातंय. मुंबईचे हे भाग हे कार्यालय तिकडे हलवलं, ते सिक्युरिटी ट्रेनिंग सेंटर गुजरातला गेलं वगैरे, अशा गोष्टीचा सुद्धा जो प्रभाव राज्यात किंवा केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना प्रभावी ठरला असता तो तितका प्रभावी ठरताना आज तरी दिसत नाही. आता येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात तो कसा बदल होईल ते बघावं लागेल, पण आज तरी तो प्रभावी दिसत नाही. म्हणून ज्या कडवटपणे शिवसेनेचं मतदान होतं तसं यावेळेस होईल का? शिवसेनेचा ज्या मतदार जो आहे सगळा मराठी गठ्ठा आपण म्हणतो की जसा शिवसेनेला सगळे मराठी मतदान करतात असंही नाहीये, किंवा सर्व गुजराती आणि हिंदी भाषिक भाजपाच्याच कमळावर शिक्के मारतील अशी ही परिस्थिती नाहीये. मला वाटतं या निवडणुकीमध्ये पूर्वीच्या महापालिका निवडणुकीच्या तुलनेत विकास हा मुद्दा निश्चितपणे महत्वाचा ठरेल. आणि शिवसेनेनेही मला वाटतं की याची हे गृहीत धरून वी डिड इट हे जे कॅम्पेन सुरू केलं होतं त्याचा हाच मला वाटतं की पॉझिटिव्ह कुठेतरी त्यांना मेसेज द्यायचा होता की आम्ही ही कामं केलीत. त्याच्यामुळे भावनिक मुद्द्यावर तेही यावेळेस फार अवलंबून नाहीयेत, तो अतिरिक्त मुद्दा म्हणून वापरतील. अजित सावंत, आता हे एकूणच आता अभय देशपांडेंनी जे 140 ते 160 जागांचं जे गणित मांडलं होतं, शिवसेना, भाजप, मनसे आणि उर्वरित काँग्रेस आणि राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष किंवा MIM सुद्धा आता येऊ पाहिलेलं, हे जर एकूण गणित लक्षात आपण जर घेतलं तर काही युती म्हणजे उघड युती किंवा छुपी युती होण्याची शक्यता दिसतीये का मुंबई महापालिकेचा विचार करायचा झाला तर? कल्याण डोंबिवलीचा आपण जर अनुभव पाहिला आणि आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामधली जर सावधगिरी पाहिली तर तशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु निवडणूक हा फक्त निवडणुकीपुरीचा विचार केला तर दोघांनाही माहिती आहे की आपले जे स्वतःचे असे मुद्दे आहेत आणि स्वतःची जी बलस्थान आहेत, जसं मराठी मतदार हा शिवसेनेचं बलस्थान आहे आणि अमराठी मतदार किंवा व्यापारी वर्ग किंवा उच्च मध्यमवर्गीय हा भाजपचा एक बलस्थान आहे. परंतु दोघंही एकमेकाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत. उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी बोलताना हिंदुत्वावर थोडा भर दिला होता आणि म्हणून देवदेवतांच्या तसबिरी मंत्रालयाच्या कार्यालयातून हटवण्यावरती लगेच दुसऱ्या दिवशी मंत्र्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्यावरती त्या तस्विरी काढून टाकाव्या आणि त्याला फार मोठी प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला. सिमिलरली आज जर आपण बघितलं तर शिवाजी महाराजांचा उल्लेख वारंवार आणि त्यांच्या संबंधीची उदाहरणं ही वारंवार मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यामधून आली. म्हणजे दोघंही एकमेकाच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत आणि एकमेकांचे मुद्दे घेत आहेत. मगाशी राम कदमांनी जो मुद्दा मांडला तो मात्र त्याच्याशी मी सहमत नाही की बंड होईल म्हणून शिवसेना युती तोडते. मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की बंड होईल म्हणूनच शिवसेनेने युती केली होती, की त्यावेळेला भीती अशी होती की शिवसेनेने जर युती केली नसती किंवा सरकारमध्ये जर शिवसेना सामील झाली नसती तर शिवसेनेमधले अनेक प्रभावशाली आमदार सोडून भाजपच्या वाटेवर जातात की काय अशी शक्यता होती, म्हणून मुळात ते झालं होतं. आता तर मला असं वाटतं की शिवसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून शिवसेनेच्या कार्यालयांसमोर फटाके उडवले गेले, जल्लोष केला गेला. मला एक गोष्ट आठवते, म्हणजे मी लहानपणी वाचलेली की दोन मांजरांच्या भांडणामध्ये माकड तो खव्याचा गोळा घेऊन जातं अशी जी गोष्ट आहे ती मुंबईमध्ये कदाचित शक्य नाही. ह्या दोघांमध्ये जी काय असेल ती सत्तेची वाटणी होईल, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही काय तितकीशी प्रभावशाली मुंबईमध्ये नाही. परंतु बाहेर मात्र ह्या दोघांच्या अहंकारापोटी ही जी युती तुटलेली आहे. म्हणजे 9 इतर ज्या 7 महानगरपालिका म्हणजे मुंबई, ठाणे सोडून आणि इतर 26 जिल्हा परिषदा ह्यांच्या निवडणुकीमध्ये मात्र फार मोठी किंमत भाजपला आणि शिवसेनेला मोजावी लागली. परत एकदा काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं पुनरागमन मोठ्या आपण हा मुद्दा राखून घेऊया ब्रेक नंतर चर्चा करण्यासाठी, कारण त्याला थोडासा वेळ नक्कीच द्यायला हवा. महत्वाचा मुद्दा आहे. छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर इतर ठिकाणी ही युती तुटल्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा सुद्धा आपण एक थोडक्यात आढावा घेऊया. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहता एबीपी माझा. ब्रेकपूर्वी अजित सावंत यांनी मुद्दा मांडलेला होता की मुंबईमध्ये जर युती तुटली, त्यांनी आपापली मतं जरी शिवसेना आणि भाजप राखून असली, त्यांच्यातलीच मुख्य लढाई असली, तरी मुंबई बाहेर विशेषतः जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये याचा फटका शिवसेना आणि भाजपला बसू शकतो. मला वाटतं प्रशांत दीक्षित यावरती आपल्याला अधिक विस्तृतपणे सांगू शकतील. दीक्षित सर. प्रत्येक ठिकाणी विचार केला तर नम्रता, भाजप आणि सेना या दोन्हीमध्ये युती तुटल्याबद्दल एक अतिशय आनंदाचं वातावरण आहे. शिवसेनेत अधिक आनंदाचं वातावरण आहे, जल्लोषाचं वातावरण आहे. कारण शिवसेनेला अशी झुंज द्यायला आवडते. या पद्धतीचं संघर्ष करत काम करणं हा शिवसेनेचा पिंड आहे शिवसैनिकांचा, आणि त्यांना स्वबळावर अशी झुंज द्यायला आवडते. याच्या विरुद्ध भाजपचा पिंड हा धीमेपणे, चिकाटीने, थंडपणे काम करण्याचा आहे, पण त्यांनाही ती झुंज आवडते. एक लक्षात घेतलं पाहिजे, जे अजित सावंत सांगत होते मुंबईच्या बाबत, तेच इतर ठिकाणी खरं आहे की जोपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जिथे जिथे स्ट्रॉंग आहेत, तिथे सगळीकडे शिवसेना आणि भाजप हे युती हो वा न हो एकमेकांशी जुळवून घेऊन काम करतील. कारण तिथे त्यांना धास्ती आपली सत्ता गमावण्याची जास्त आहे. पण जिथे जिथे त्यांना अवकाश आहे, जिथे जिथे त्यांना स्पेस आहे घुसायची, तिथे ते युती तुटल्यामुळे अधिक जिद्दीने काम करतील आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल. आणि नंतर जे काही सत्तेचं वाटप आहे ते नेते एकत्र बसून करतील, अशी एकूण स्ट्रॅटेजी इथे बघताना वाटते. मात्र दोन्ही पक्षात एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण सध्याच्या घडीला दिसत आहे. बरं, ठीक आहे. त्याच उत्साहाच्या वातावरणामध्ये आता भाजपचे प्रचाराचे मुख्य मुद्दे काय असतील? अगदी थोडक्यात राम कदम. विकास हा एकमेव मुद्दा आहे. विकास, कारण या राज्यातल्या जनतेनं बरीच वर्ष सोसलेलं आहे, याला विकास पाहिजे आणि सर्व पद्धतीचा विकास. आणि हा विकास करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे, पारदर्शी पद्धतीनं कारभार करायचा आणि लोकांपर्यंत कामाचा रिझल्ट पोहोचवायचा. लोक रिझल्टला सलाम करतात, लोकांना काम करणारा व्यक्ती आवडतो. विकास हाच आमचा प्रमुख मुद्दा. ठीक आहे. नीलम गोरे, मुख्य मुद्दा काय असेल शिवसेनेच्या प्रचारातला? नाही, एक तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला वरती प्रचंड एनसीपीच प्रभावी झालेली आहे. भरपूर एनसीपीचेच कॅन्डिडेट्स भाजपने घेतलेले आहेत. त्यामुळे भाजपचं नावच भाजप असलं तरी आतमध्ये एनसीपी आहे त्यांच्या पोटामध्ये. नाशिकमध्ये संपूर्णपणे मनसेनी केलेलं नाशिकची वाताहत, त्या पार्श्वभूमीवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी आमची वाटचाल चाललेली आहे. आणि अत्यंत महत्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आम्ही जी युती केली नगरपालिका किंवा इतरत्र, ती फक्त केली ती भाजपशीच केली. याउलट इमानदारीमध्ये दुष्काळाचा प्रश्न असो किंवा जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर 24/7 काम करणारा पक्ष, मग तो सत्तेत असो किंवा नसो, तो आहे फक्त शिवसेना. आणि महाराष्ट्राचे 4 तुकडे करण्याचं भाष्य मागो वैद्यांनी नुकतंच केलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवरती संयुक्त महाराष्ट्र ठेवण्याची जबाबदारी ही शिवसेनेवरच आहे, अशा पद्धतीची आमची भूमिका असणार. बरं, अजित सावंत, अगदी थोडक्यात, हे दोघं जण आता वेगळे वेगळे झालेले आहेत, यांचा फटका एकमेकांना बसेल की इतर कोणाला फटका बसेल? नाही, एक तर त्यांना दोघांनाही बसेल. मी मगाशीच सांगितलं की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तो फटका जास्त बसेल. आणि मुंबईपुरता विचार करायचा, मुंबईमध्ये राष्ट्रवादी आणखी काँग्रेसचं फार मोठं, आणि ज्या पद्धतीचे लढाया त्यांच्या आपसात चालू आहेत त्या पद्धतीने मला वाटत नाही की ह्या संधीचा लाभ ते उठवू शकतील. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की नोटबंदीचा जो परिणाम आहे तो मात्र ह्या निवडणुकांमध्ये त्याचे दुष्परिणाम भाजपला कदाचित भोगावे लागतील. ह्याचं कारण असं आहे की घर का भेदी लंका ढाय म्हणतात. आतापर्यंत काँग्रेस नोटबंदीवरती बोलत होती, पण काँग्रेसची विश्वासार्हताच लोकांमध्ये राहिलेली नसल्यामुळे त्यांचे आरोप एवढे सिरियसली घेतले गेले नाहीत. पण शिवसेना जेव्हा नोटबंदीच्या निमित्ताने ज्या जखमांवरच्या खपल्या उकरून काढेल, लोकांच्या ज्या जखमा आहेत, जो त्रास झाला होता त्यांना, त्याबद्दल वारंवार शिवसेनेचे नेते बोलतील, तेव्हा लोकांच्या मनामध्ये एक वेदना जागृत होईल आणि तो त्याचा फटका भाजपला बसेल, एवढं नक्की. अभय देशपांडे, मला कन्क्लुडिंग कॉमेंट तुमच्याकडनं हवीच आहे की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात बाजी कोण मारणार. मात्र त्याचबरोबर खूप वर्षांनंतर मुंबईमध्ये, आपण कल्याण डोंबिवली किंवा इतर बाहेर जाऊया नको, मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटलेली आहे. प्रेडिक्टेबल असेल ही निवडणूक की अनप्रेडिक्टेबल अगदी शेवटच्या क्षणापर्यंत? मला वाटतं की प्रेडिक्टेबल असेल. भाजपासारखं, भाजपाकडे या निवडणुकीत गमावण्यासारखं काही नाही. एक छोटासा मुद्दा म्हणजे या निवडणुकीमध्ये, या निवडणुकीच्या आधी भाजपाला सत्तेत कितपत स्थान होतं, त्यांना किती महत्व होतं मुंबई महापालिकेत, हे सर्वांना माहिती आहे. त्यांनी केंद्रात आज त्यांचं राज्य आहे,
राज्यात त्यांचं सरकार आहे. हे दोन्ही सरकार, राज्यातलं सरकार थोडं शिवसेनेवर अवलंबून आहे, केंद्रात तर त्यांना शिवसेनेवर अवलंबून राहण्याची गरज नाहीये. हो. राज्यात ते थोड्या प्रमाणात अवलंबून आहेत. शिवसेना आज ते सरकार पाडायच्या मनस्थितीत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये आपण कायमचं दुय्यम स्थान जे मिळालंय त्याच्यात काही इम्प्रूव्हमेंट करता येईल का या दृष्टीने त्यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली. मला वाटतं की उद्धव ठाकरे यांनी सुद्धा एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेली आहे. कारण जरी जागा वाटप थोडंसं मागे पुढे होऊन झालं असतं तरी भाजपाचा अलीकडच्या काळातला स्ट्राईक रेट लक्षात घेतला किंवा डोंबिवलीमध्ये ज्या प्रमाणात ते वाढ झाली त्यांच्या, ते कदाचित सरपास झाले. त्यांनी जर तो आपला आकडा पुढे नेला तर कदाचित महाराष्ट्रात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल. ती स्वीकारण्यापेक्षा एकत्रित जावं, आणखी संख्याबळ वाढवता आलं तर आपली वाढवावं आणि एकदा या भाजपाला आपण आव्हान देऊ शकतो महाराष्ट्रात, किंवा विरोधी पक्षाची स्पेस जी महाराष्ट्रात उपलब्ध आहे आज ती आपण घ्यावी असा त्यांचा प्रयत्न दिसतोय. मला या निवडणुकीमध्ये आज तर दोन्ही पक्ष त्यांच्या दृष्टीने रणनीतीबाबत योग्य वाटतात. आता मुंबईकर ठरवेल की आता मुंबईसाठी कोण चांगला आहे ते, म्हणजे बाजी कोण मारणार हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गुपितच असेल. नक्कीच गुपित असेल. साधारणतः आज साधारणतः म्हणजे निवडणुकीत रंग बदलत जाणार आहेत. म्हणजे पुढे मनसेचा मगाशी उल्लेख केला की ते किती मतं घेणार, काय करणार, त्यांचं काय अवस्था राहणार, MIM हा फॅक्टर किती डॅमेज करणार आहे बाकीच्या पक्षांना, याच्यावर पुढचे गणित ठरत राहतील. पण आज साधारणतः अशी स्थिती आहे की शिवसेना आपलं जे संख्याबळ आहे ते वाढवू शकली नाही तरी त्याच्यात फार काही घट होईल अशी परिस्थिती नाही. भाजपाची जी वाढ होईल ती शिवसेनेच्या बळावर नाही तर ती अन्य पक्षांच्या बळावर होईल. साधारणतः मनसेच्या जागा या निवडणुकीमध्ये कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये ज्या प्रमाणात आता आपण बघितलं की लोक प्रचाराला सुद्धा जायला तयार नाहीत काँग्रेसचे नेते आणि एकमेकाबद्दल काय बोलतात ते जर पाहिलं तर मला वाटतं या जागा त्यांच्याही काही जागा भाजपा खेचेल आणि भाजपा शिवसेनेच्या थोडेफार जवळ येईल आणि सत्तेतला मोठा भागीदार होईल. यापुढे मुंबई महापालिकेमध्ये भाजपालाही तेवढंच स्थान देणं भाग पडेल कदाचित. नक्कीच. माझी वेळ संपलेली आहे, मात्र दीक्षित सरांना काही मुद्दा मांडायचा होता. दीक्षित सर अगदी थोडक्यात. नम्रता, एक छोटासा मुद्दा, एकच छोटासा मुद्दा की नोटबंदीचा विचार करताना आपण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की 1 तारखेला केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर होणार आहे आणि तो ग्रामीण भागावर आणि मुंबईवर दोन्हीवर मोठा परिणाम करेल आणि नोटबंदीचा विषय थोडा मागे जाईल असं मला वाटतं. इन्कम टॅक्स नक्कीच अत्यंत महत्वाचे मुद्दे या निमित्ताने समोर आलेले आहेत आणि एक चित्र समोर आगामी काळामध्ये काय असेल हे काहीसं अस्पष्ट जरी असलं तरी काही प्रमाणामध्ये ते स्पष्ट नक्की व्हायला लागलेलं आहे. शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का हा गेल्या अनेक दिवसांपासूनचा भिजत असलेला प्रश्न होता. दोन्ही पक्षांनी आपापला निर्णय हा मतदारांपर्यंत कळवलेला आहे की आता युती नाही, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. त्यामुळे बॉल आता मतदारांच्या कोर्टात आहे की यापैकी कोणाला सत्तेमध्ये बसवायचं. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.